मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण न्यू ट्रेंडिंग बोट नेक डिझाईन कटिंग अँड टिचिंग करणार आहे। सिल्क साडीचा हा ब्लाऊज आहे। असं परफेक्ट फिनिशिंग हवा असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। आणि हा आपला घातल्यानंतरचा लूक आहे। तर चला आपण ब्लाऊज कटिंग करायला घेऊया। हे आपला अस्तर आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे। मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते। ब्लाऊज पीसवर असं वर्क आहे। तर सगळ्यात पहिला आपण अस्तर डबल फोल्ड करून घेतला आहे आणि बंद भाग माझ्याकडे आहे। उंची 15 इंच मी घेतली आहे। 13 आहे, 13.5 इंच त्यात मी 1.5 इंच प्लस केली आहे। 15 इंच आपण उंचीला 2 ठिकाणी मार्किंग केली आणि सरळ लाईन आखून घेतली। ही आपली कमर लाईन आहे। शोल्डर 15 इंच आहे, त्याच्या तुम्हासनी अर्धा करायचा आहे। 15च्या अर्ध 7.5 इंच सेम मार्किंग मी खाली अजून एक ठिकाणी करते। आणि मुंढा सुद्धा तुम्हासनी 7.5 इंचच घ्यायचं आहे। मुंढ्याला सुद्धा मी 2 ठिकाणी मार्किंग करते, त्यामुळे आपल्याला छाती लाईन आखणं सोपं होतं। ही छाती लाईन झाली आणि ही मुंढा लाईन झाली। आता तुम्हासनी 1 इंच मुंढा उतार घ्यायचा आहे। बोटनेकचं हे सूत्र आहे आणि शोल्डर जिथं आपण 7.5 इंच शोल्डर घेतलं तिथं 2.5 इंचाला एक मार्किंग केली सुरुवातीला आणि अशी 2.5 ते 1 इंच अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे। आता आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे। छाती आपली 36 आहे, त्यात तुम्हासनी 2 इंच प्लस करायचं आहे। तर 38 आपली छाती आली। बोटनेक असेल तर आहे त्या छातीमध्ये 2 इंच प्लस करायचं आहे। 38 भागिले 4 करायचं आहे। 9.5 इंच येत आहे। हे बघा मी 9.5 इंचाला एक मार्किंग केली आणि पुढे शिलाई मार्जिनिंग मी 1.5 इंच घेते। तुम्हासनी हवी तर इथं 2 इंच सुद्धा घेऊ शकता। कमर आपली 30 आहे। 30 भागिले 4 किंवा 30चा चौथा काढायचा आहे। 7.5 इंच आणि पुढं 1 इंच ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग असं मी 2.5 इंच 2.5 इंच पुढं ॲड केलं आहे। आपल्या दोन्ही ठिकाणच्या मार्किंग झाल्या आहेत। 9.5 मी छाती घेतली आहे। आता मुंढा लाईनीचा तुम्हासनी मध्य काढायचं। जी मुंढा लाईन आपली राहिली आहे 6.5 तिचा मी मध्य काढला आणि मध्य काढल्यानंतर अर्धा इंच आतमधल्या साईडला मार्किंग करायची आहे आणि असा मुंडा शेप द्यायचा आहे। ही प्रोसिजर केल्यामुळं मुंडा शेप देणं सोपं होतं। शोल्डर पट्टी मी 3.5 इंच घेतली, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। गळा रुंदी नंतर आपली 4 इंच राहिली आहे आणि गळा उंची बोटनेकची मी 3.5 इंच घेतली आहे। बॉक्स बनवा आणि गळ्याचा शेप द्या। आता आपण जे नेक बनवणार आहे त्यासाठी इथं मी बोटनेक जो गळावर आखला त्याच्या खाली मी 1.5 इंचाला एक मार्किंग केली आणि कमर पट्टी तुम्हासनी इथं तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे। मी 3.5 ला मार्किंग केले। आता 4 इंच वर घेतले तर खाली पण 4 इंच मार्किंग करा आणि या बॉक्स मध्ये तुम्हासनी हवा तो गळ्याचा शेप द्यायचा आहे। तर मी तुम्हासनी दाखवते। हे बघा आपल्याला गळा जर लहान हवा असेल तर तुम्ही बॉक्स जरा छोटा करू शकता। तर मी 3.5 ला लाईन आखली आणि आपण असा पानाचा शेप देतोय खाली आणि वर तुम्हासनी शेप असा थोडासा इथं अर्धा इंच खाली घ्यायचा आहे। मी दाखवते, लक्ष देऊन पहा आणि याप्रमाणे प्रोसिजर करा। हे बघा इथं मी अर्धा इंच असा इथं पण वरच्या लाईनीला पण असा भाग दिला आहे आणि तुम्हाला गळा जर मोठा हवा असेल तर असा शेप तुम्हासनी बाहेरून फिरवायचा आहे। आपलं जसं आपण आखलंय त्याप्रमाणे मी नेक असा कटिंग केला। हा बघा ओपन केल्यानंतर असा दिसेल। तर आपल्याला जसा हवा आहे तसं आपल्याला परफेक्ट बनला आहे। आता मी तुम्हासनी जसं इथं सांगितलं माप छाती किंवा कमर सेम तुम्हासनी तुमचं जे माप असेल तिथे इथं ॲड करायचं। तुमची जर कमर 28 असेल तर 28 भागिले 4 किंवा 28चा चौथा काढणार आहे। तर तुमची कमर 28 असेल तर छाती तुमची 34 असणार आहे। मी जसं अस्तर कटिंग केलं तसं परफेक्ट ब्लाऊजचा कपडा सुद्धा कटिंग करून घेतलाय आणि ह्याला फेबिकॉलनं असं चिपकून सुद्धा घेतले, त्यामुळं हे दोन्ही परफेक्ट तयार झाले आहेत। आता आपला अस्तर कटिंग झाला आहे तर आपण गळ्याला कॅनव्हास अटॅच करणार आहे। हे बघा मी कॅनव्हास परफेक्ट कटिंग करून घेतले आणि एका दुसऱ्या कपड्यावर चिपकून सुद्धा घेतला आहे। आणि आपण जे नेक डिझाईन बनवणार आहे त्यासाठी मी असे चौकोनी या वर्कच्या मॅचिंगचे मी असे गोल्डन कपडा घेतला आहे। 3x3 चे मी तुकडे कट केले आहेत आणि जे आपण दोरी लावणार आहे त्याला इथं तुम्ही रेडीमेड दोरी पण वापरू शकता। मी ब्लाऊजच्याच कलरची दोरी घेतली आहे।
तर हे बघा, मी असं त्या कपड्याला पहिला असं चौकोनी, जसं आपण दोरी लटकन बनवायला कसं बनवतो अशी शिलाई मारली. हे बघा दाखवते मी तसं, आणि मध्ये अशी दोरी अटॅच करायची आहे आणि परत एकदा शिलाई मारायची आहे. हे बघा, ही लक्ष देऊन पहा, तुम्हाला समजेल. हे बघा, असे चारी पण मी बनवून घेतले आहेत. आता आपल्याला पहिला कॅनव्हास अटॅच करायचा आहे आपल्या ब्लाउजला. तर मी कॅनव्हासच्या बाजूला जो एक्स्ट्रा कपडा होता सगळा आतमध्ये फोल्ड केला आहे, आणि सगळ्यात पहिला मी मध्ये एक पिन लावून घेते. मध्ये आपण कॅनव्हास पहिला, माझी ही पद्धत आहे कॅनव्हास कटिंग करायची किंवा लावायची, तर मला ह्या पद्धतीनं परफेक्ट जमतं, तर मी अशी करते. तुम्हाला जर दुसरी पद्धत येत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे बनवू शकता. आणि ह्याला बाजूनी शिवून घ्यायचं आहे. तर मी शिवून झाल्यानंतर तुम्हाला असं जिथं जिथे कोणी बनले तिथं असे कट टाकायचे, आणि इथं खाली पूर्ण गोलला आपल्याला असं कट टाकून घ्यायचे आहेत. कट टाकून झाल्यानंतर आपल्याला इथं दाब शिलाई द्यायची आहे. ही प्रोसिजर करणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमचा ब्लाउजचा नेक डिझाईन फिनिशिंग सोबत बनणार आहे. हे बघा, दाब शिलाई दिल्यामुळं हा इझिली पलटी होतो. आता हा एकदा पलटी झाला की उचलत नाही. तरी पण आपण इथं टॉप नाही करणार, ह्याच्यावर एक शिलाई मारून घेणार आहे. आता मी शिलाई मारून घेतली, आपला गळा रेडी आहे खालील. आता वरचा जो बोट नेक आहे त्याला मी अशी तिरकी पट्टी गळ्याच्या बाजूला अटॅच करते. मी पट्टी अटॅच केली आहे, आणि पूर्ण गळ्याच्या बाजूला आपल्याला असे कट देऊन घ्यायचे आहेत. तर कट दिल्यामुळं नेक इझिली पलटी होतो, आणि फिनिशिंग सोबत मध्ये चुनी वगैरे राहत नाही. आता तुम्हाला अस्तर कटच्या साईडला दाब शिलाई द्यायची, आणि त्याच्यानंतर पूर्ण पट्टी पलटून घ्यायची आहे. हे बघा, आता आपण कमरेला ट्रक्स देणार नाहीये. आपल्याला पहिला हे जे आपण पॅटर्न जे बनवून ठेवले होते ते आपल्याला ब्लाउजला अटॅच करायचे आहेत. तर हे बघा, हे मी असं आता ठेवते आणि पिना लावून घेते. मी पूर्ण एकदम व्यवस्थित आरामात तुम्हाला दाखवते. तुम्हाला हवं तर हे पॅटर्न थोडं खालीवर तुम्ही घेऊ शकता, हवं तर वर थोडं आतमध्ये टाकू शकता. तर मी सगळे एका साईडचे असं एक एक पीस व्यवस्थित सेट करते आणि पिन पण लावून देते. कारण एकत्र तुम्ही शिलाई एक वेगवेगळी शिलाई मारायला गेला तर ते व्यवस्थित हे नाही होणार. एक पीस बसेल, एक पीस बसणार नाही. तर असं तुम्हाला एकावर एक तुम्ही पीस ठेवून व्यवस्थित पिना लावून घ्या, आणि नंतर ह्याच्यावर आपण शिलाई मारून घेणार आहे. पहिला आपण खाली शिलाई मारणार आहे, नंतर ह्या दोऱ्या आपण व्यवस्थित सेट करणार आहे. तर इथं पण तुम्ही असं पॅक करू शकता. आपण पहिला तर खालून शिलाई मारायला घेऊया. तर आता मी पिना तशाच आहेत, तर या पिनाच्या बाजूनी हे करते. आता आपण पॅटर्न ऍड केलंय त्याला मी बाजूनी शिलाई मारून घेते, आणि मध्ये पिन येत असेल तर पिन काढून घेते. तर आपली हे बघा, अशा पद्धतीने एकदम फिनिशिंग सोबत आपला जो न्यू ट्रेंडिंग पॅटर्न आहे तो शिवून तयार आहे. आता ह्या डोऱ्या तुम्हाला हे बघा, धागे सुद्धा मी एक्स्ट्रा ठेवत नाही, सगळे कट करून काढते. आता हे डोऱ्या तुम्हाला जशा तुमच्या व्यवस्थित हे होतात, ऍडजस्ट होतात तशा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी डोरीला पण तशी पिन लावून घेते, कारण हे चेक करणं खूप गरजेचं. तुम्ही अंदाजे नाही करू शकत किंवा लूज पण नाही सोडू शकत. जर तुम्ही लूज खूप दिले तर ते उचलतील, ब्लाउज घातल्यानंतर वर असे बाहेर निघतील ते. तर हे जास्त क्रॉस पट्ट्या कट केल्यामुळे हा ट्रिच पण होणार आहेत. ह्या डोऱ्यात आपण क्रॉस कट केले आहेत. हे बघा, आपलं वरच्या डोऱ्या पण अटॅच झाल्या आहेत, पिना लावलेले आहेत. मी पिनांवरूनच शिलाई मारते, आणि तुमच्या सुईखाली पिन येत असेल तर तुम्ही अशा पिना काढू शकता. आपल्या वरच्या जी डोरीचं पॅटर्न होतं ते सुद्धा व्यवस्थित फिटिंग झालं आहे, किंवा आपण ब्लाउजला अटॅच केलं आहे. आता मी ब्लाउज पलटी करते, आणि एक्स्ट्रा जी डोरी आहे ती कट करून काढायची आहे. हे बघा, तर पाठीमागून आपलं हे सगळं आतमध्ये जाणार आहे हात शिलाईच्या. ह्या बाजूला पण तुम्ही हवं तरी हात शिलाई करून ह्या व्यवस्थित आतमध्ये ढोकलू शकता. आता हा नेक आपला रेडी झाला. आता तुम्हाला इथं ट्रक्स द्यायचे. आधी जर ट्रक्स दिले असते तुमचा पॅटर्न परफेक्ट बनला नसता. तर पॅटर्न पूर्ण तयार झाल्यानंतर, गळा रेडी झाल्यानंतरच आपल्याला ट्रक्स द्यायचा आहे. ही खूप महत्वाची टिप्स आहे, लक्षात ठेवा. मी ट्रक्स दोन्ही बाजूला देऊन घेते, आणि त्याच्यानंतर तुम्हाला कमरपट्टी
कमरेला अटॅच करायचे. मी प्रत्येक ब्लाऊजला कमरपट्टी अटॅच करतेच बऱ्यापैकी, त्यामुळे ब्लाऊज कमरेला उचलत नाही. हे बघा किती फिनिशिंग सोबत आपला नेक रेडी झाला आहे. कसा वाटली ही माझी शिवण्याची किंवा कटिंग करण्याची पद्धत मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.